तुम्ही केली आहे का कोथिंबीरमध्ये रवा टाकून असा पदार्थ? तुम्ही पहिल्यांदाच बघाल आपण कोथिंबीरमध्ये रवा टाकतो आहे आणि त्याच्यापासून बघा आता आपल्याला एक युनिक मस्त आपल्याला रेसिपी करायची आहे. थोडी वेगळ्या पद्धतीची आहे आणि खूप मस्त तयार होते. सुरुवातीला बघा कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती ती बारीक चिरून घ्यायची आपल्याला. आणि आता बघा सगळी कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे आणि पाण्यात आपल्याला ती कोथिंबीर चांगली धुवून घ्यायची, कारण माती असते फार कोथिंबीरला. आणि बघा आता आपली कोथिंबीर आणि रवा बघा 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1.5 वाटी आपली कोथिंबीर आहे. आणि बघा आता कढई ठेवलेली आहे, तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला जिरं टाकलेलं मी 1 चमचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे थोडा, 1 मिरचीचाच टाकलेला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा जिरं आणि ते. आणि आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आणि सगळे मिक्स करून घ्यायचे बघा कोथिंबीरचं सगळं. थोड्या वेळ 2 मिनटं होऊ द्यायची ती कोथिंबीर. तुम्हाला वाटेल कोथिंबीर आणि रवा कशी काय रेसिपी, खूप छान रेसिपी तयार होते आणि तुम्ही बघितल्यानंतर तर अवश्य कराल. मस्त तुम्हाला झटपट होणारी रेसिपी आहे. असा पदार्थ तयार होणार आहे बघा कोथिंबीरमध्ये रवा टाकल्यानंतर. तर घरातले मागून मागून खातील, त्यांना इतके आवडेल. तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल ही रेसिपी. आणि बघा 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण. 1.5 वाटी कोथिंबीर, 1 ग्लास पाणी आणि 1 वाटी रवा आणि 2 चमचे तीळ टाकलेले आहे मी. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि थोडा थोडा आता रवा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये आणि सारखं हलवत राहायचं आहे. त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे. तेवढा पण रवा आपल्याला बसणार आहे त्याच्यामध्ये. घट्टसर करायचं आपल्याला. रवा आणि कोथिंबीर मस्त होऊ द्यायची बघा. आणि आता आपल्याला झाकण ठेवून 1 मिनटासाठी छान वाफवून घ्यायचं आहे बघा ते, म्हणजे रवा चांगला शिजला जाईल आपला. अशा प्रकारे करून घ्यायचं आपल्याला रवा आणि कोथिंबीरचं मिश्रण. म्हणजे तयार झालेलं आहे आणि फक्त आपल्याला झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे रवा सगळा शिजला जाईल आपला. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. वेगळ्या पद्धतीने आपण केलेली ही रेसिपी. आणि बघा आता आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे हे मिश्रण. ताटाला तेल वगैरे काही लावायचं नाही आपल्याला, काही वड्या वगैरे काही पाडायच्या नाही आहे. आणि असेच आपल्याला आता छान छोटे छोटे बॉल करून घ्यायचे बघा. अशा प्रकारे करून घ्यायचे आपल्याला. सगळे बॉल तयार झालेले बघा आपले मस्त. आता कढई ठेवलेली आपण, गरम तेल झालेले मस्त. त्याच्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे सगळे बॉल, मस्त खरपूस तळून घ्यायचे. कमी गॅसवर तळायचे, पण मोठा गॅस नाही करायचा.
आणि मस्त तळून झालेले बघा आपले छोटे छोटे बॉल. आणि आता आपल्याला ते काढून घ्यायचे. बघा किती मस्त झालेले तयार. बघितल्यानंतरच इतके भारी दिसतात, खाल्ल्यानंतर तर वेगळीच एकदम तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी कोथिंबीर आणि रव्याची रेसिपी आहे बघा. आता सगळे बॉल आपले तळून झालेले आहे आणि मस्त आपण टोमॅटो सॉस किंवा दह्याबरोबर खाऊ शकतो. आणि असे पण खाऊ शकता तुम्ही, खूप टेस्टी लागतात असे पण. आणि टोमॅटो सॉस किंवा दहीबरोबर तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.